त्यावर यार जे चॅप्टर मध्ये होतं आता कसं करत ते पुन्हा घरी आला ते बघतो आपण. मग तेच शनिवारावर थोडासा वेळ असतो एखादी क्वेश्चन पेपर काढायची मागची, मग ते सोडून बघायचं त्यात कुठं चुकतं काय चुकतं. आणि आता बरेचसे रिझल्ट कशा म्हणतात सिग्नेस्टिक म्हणतात. अभ्यास भरपूर जण करतात, नुसता अभ्यास काय घ्यायचा खतरनाक अभ्यास कॉम्पिटिशन त्या अभ्यासामध्ये वाटलं ते पण सिलेबस ते क्लिअर होतात पोरांचे. त्या सिलेबससाठी क्वेश्चन पेपर करायचे. आता पुस्तकामध्ये क्वेश्चन पेपर ते राज्य किती 1994 पासून क्वेश्चन पेपर 2023 पर्यंत आहे. आज असं समजा पोलीस भरतीवाल्यांनी की तुम्ही एमपीएससी क्वेश्चन पेपर रेफर नाही करायचे, तेही बाळासाहेब शिंदेचं सगळं पुस्तक पोलीस भरतीला बाळासाहेब शिंदेचे तुम्हाला ते वाटतं दुसरं येईल म्हणून एकदम बेस्ट. हा आणि मोरावाला ते आपलं एमपीएससी साठी त्याची मेनचा फॅक्टर झाला. मग ते तुम्ही करंट अफेअर तुम्ही चालता आपलं हेडफोन टाकलं की ते युट्यूबला असतात ते डेलीचे ते असंच चालू द्यायचं. ते शनिवार रविवार पेपर डेली वाचायचा. शनिवार 2 दिवस पण रिव्हिजन सोडायचंच नाही. असं वाटलं तुम्हाला असं नाही की तुम्ही कंटिन्युअसली ड्रायव्हर थोडा किंवा पिक्चर वगैरे पाहणार अभ्यास तर चालू असते. हा पण मग नेमकं जे सुटलं ते सुटूनच जाते जे रिव्हिजन आणि रिव्हिजन करावं म्हणतो की आपलं चालू असते प्रश्नपत्रिका. नाही काय करायचं मग मी ते सांगतो क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही काढाल ना सुरुवातीला 2-3 महिने हाल जाईल. तुम्ही ज्या क्वेश्चन पेपर रेफर कराल ना तेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर जो बनवतो अनालिटिकल असतो तो तुम्हाला माहिती कळून देईल की हा कोणत्या चॅप्टरला असं हे करतो. आणि आता नाही समजा प्रत्येक चॅप्टर तुम्ही परफेक्ट असताना असं काहीच नाही. कोणत्या विषयाचे असू दे किंवा इव्हन करंट अफेअर इव्हन मॅथ रिझनिंग त्याची त्यात भरपूर येते साहित्य वाचतात ते आता बंद झाले बहुतेक पण आहे त्या त्रिकोण भूमितीचे वर्तुळाकार चक्राकार घनाकार ते खायचे ते मी कधीच केलं नाही. असं ते करतात प्रत्येक विषयाचं प्रत्येक चॅप्टर करत असत नाही. इतिहास झालं ते काय मध्ययुगीन खायचे असं एक लिमिटेड सिलेबस अगोदर वाटतं तर 8-10 दिवस क्वेश्चन पेपर का तेवढ्या विषयाच्या. आता फॅक्टरी आपल्या पोलीस भरती किंवा मग एमपीएससी एमपीएससी ठरवून घ्यायचं कंबाईन करायची की राज्यसेवा करायचं की गटक करायचं. गटक आणि कंबाईनचं बऱ्यापैकी फेमस आहे. त्यानुसार मागच्या क्वेश्चन पेपर काढा मागच्या क्वेश्चन पेपर आपल्याला किती रेफर केलं. आता सगळ्यात महत्वाचं फॅक्टर की एमपीएससी आता तर तुम्ही जे एकदम डीपमध्ये जे जुने पुस्तक होते का 5वी 6वी 7वीचे याला जास्त वेटेज देत आहे. एकदम साधे वाक्य जे की कोणीच हे करू शकत नाही की अभ्यास प्रश्न विचारा म्हणून सगळे सोडून त्याला असं तर ते त्या गोष्टीकडे तर क्वेश्चन पेपर नवीन आल्यानंतर तयारी करतात. ज्या क्वेश्चन पेपर वाचाल तुम्ही तर तुम्हाला बरोबर कळत पण त्या चॅप्टरला किती महत्व आहे. म्हणजे आता स्टेट बोर्ड वाचायचं समजा आता समजा हे इंडियन क्वालिटी लक्ष्मीकांत ते डायरेक्ट नाही अगोदर तुम्ही स्टेट बोर्ड जुनं सगळ्यात महत्वाचं जे आपल्या वेळेस होते ते आताचे नवीन नको. जुनं पुस्तक तुम्ही अगोदर रेफर करा म्हणजे डायरेक्ट पाठच झालं पाहिजे याच्या अभ्यासावर हे काय कोणा म्हणतात आपण हा आता हे रट्टाच ते जे काय आहे ते स्टेट बोर्ड मध्ये जास्त बोर होतं. हा म्हणजे आणि आता काय आता राज्यसेवा झाली ना त्यात काय वाक्य बरेचसे क्वेश्चन आले की जे एकदम सरळ वाक्य जुने पुस्तक ऐकले ते कोणी असं इतकी क्वेश्चन क्वेश्चन विचारलं इतकी पेपर झाली सगळ्यांना माहित झालं की क्वेश्चन पेपरला रेफर करतायत सगळे पोरं. जे आपलं हे झालं आयोग झाला क्वेश्चन पेपर बनवणारे त्याला सगळं माहिती गोष्टी ना पोरं काय करतात कुठं काय करतात. हा त्याच्यानुसार जास्त नाही करते पुस्तक आता कसं झालं सगळं एकदम सगळं बनवून देऊ राहिले. कोणते मास्टर असो युट्यूबवाले असो सगळं एकदम पीडीएफ भेटतो आपल्याला. पुस्तक वाचायचं कामच नाही आता नाही. आता हे नाही करायचं आपण जेव्हा वाचाल ना तेव्हा ते आपली मेंटली पण हे होऊन जाईल की आपल्याला वाचायची सवय लागते. आणि आपण सगळ्या गोष्टी नाही करू शकत. सगळ्या गोष्टी तरीच नाही सोडायच्या पुस्तकातल्या हायलाईट आपण तर करू शकतो जे काय त्या क्वेश्चन पेपरनुसार साध्या त्या गोष्टी बी आपल्या थोड्या याच्यानुसार मग ते थोडं रिव्हिजन साध्या गोष्टी असतो किंवा आता हे मोठे झाले ते पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध तिसरं महायुद्ध हे सगळ्यांचे पाठच झालेले आहे. म्हणजे कुठं चुकाल तुम्ही जेव्हा तुम्हाला योग्य जोड्या जुळवा फिलिंग द ब्लँक त्याच्यात ते एकदम 4 कन्फ्युज करणारे क्वेश्चन टाकतात. तेव्हा आता कंबाईनला आधुनिकच समजा हा तर कंबाईनला आधुनिकच कंबाईनचं काय असं एकदा डीप सिलेबस नाही तरी पण ते विचारते जरा तेच ना डे टू डे थोडंसं क्वेश्चन पेपर आता काहीतरी वेगळं ते प्रत्येक क्वेश्चन पेपर होतो त्यानुसार अगोदर फक्त स्टेट बोर्डच वाचतो खरंच सोडायचं नाही. आपल्याला वाटलं की एनसीआरटीला थोडासा हात लावून यायचे करून यायचे एक रिव्हिजन करून यायचे एनसीआरटी असं भविष्यात आता समजा 7-8 विषय तर ते एकदाच करून घ्यायचे स्टेट बोर्ड नाही विषय दुसरा घ्यायचा. पुस्तक किती एवढ्या पुस्तकं जुने आपल्या बॅचचे ते काय हा 3-4 मी आता मी समजा फर्स्ट इयरला आहे मी म्हणजे आपल्याजवळ वेळ आहे भरपूर वेळ आहे आपल्याजवळ.
असं 2 वर्ष थर्ड इयर पर्यंत आपण इझिली एकदम आरामात अभ्यास फासली नाही झालं, 5 पेज पलटले झाला सिलेबस कव्हर झाला, असं कधीच नाही करायचं. आपल्याला वेळ नाही, एकदम स्लो जायचं. आमचं आता 4 वर्षाचं झालं. 4 वर्ष झालं एकदम स्लो याच्यानुसार अभ्यास करायचा. थर्ड इयरला आपण ऍक्टिव्ह होतो क्वेश्चन एकदम त्याने थर्ड इयरच्या अगोदर आपल्या बऱ्यापैकी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होऊन अभ्यास करून नवीन पुस्तकं जुने पुस्तक कोणत्याच लेखकाला इग्नोर करायचं नाही की नाही बाबा एखाद्या मास्तरांना सांगितलं की म्हणजे कमी पुस्तक असं कधीच नाही करायचं. सगळं कोणा गेला तर तुम्ही तुमचा ग्रुप पाडायचा, वेगवेगळ्या लेखकाचे वेगवेगळे पुस्तक घ्यायचे, त्याच्यात असं दिले याच्यात असं दिले, कोणत्याही पुस्तकाला रेफर करतो. आयोग एवढं धुरळ बसतो ती बारीक पुस्तक हेच पुस्तक असली त्याच्या उचलतात क्वेश्चन. म्हणजे स्लो अभ्यास करायचा. अजून भरपूर वेळ आपल्याला 2-3 वर्ष म्हणजे खूप भरपूर हे झाले. इंग्लिशला असं नाही की फ्रीला तेवढं वेटेज एमपीसी मेन्सचं पण करत राहायचं. फ्रीचं झाल्याच्या नंतर मराठी इंग्लिश, मराठीचं भरपूर करायचं, इंग्लिशला तेवढंच आहे महेश काळे फ्रीचं. हा किंवा टेस्ट तुम्ही कोणत्याही टेस्टला हे करायचं. तर मग पीवायचं समजा अगोदर नाही आपण जेव्हा अभ्यास स्टार्ट करणार आहे तेव्हा का नंतर समजा नाही अगोदर सिलेबस काढून घ्या तुम्ही. सिलेबस काढला सिलेबस आणि काय करायचं वाचून घ्यायचं. मग आपल्याला कळत नाही तुम्हाला हा क्वेश्चन कोणत्या चॅप्टरला रिलीज करतो उद्या वाचून घ्यायचे. जाईल काय 1 महिन्याला जाईलच आपल्याला पूर्ण वाचायला. म्हणजे कळून जाईल की हा क्वेश्चन ह्या चॅप्टरला रिलीज करतो. पुन्हा बायफर्केशन करायचं प्रत्येक चॅप्टरचं पीवायसी नुसार कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलं, हा प्रश्न कोणत्या चॅप्टरचा आहे कुठं सापडला नाही आपल्याला. पूर्ण पीवायसी काढायचं 1994 भेटतो पीवायसीचा. ते चॅप्टर नुसार हे करायचं. आता कोणत्या चॅप्टरला आता नवीन एडिशन नुसार आता हे करायचं. पण 2015 ते 25 चा काळ, 2015 ते 2000 चा काळ असा. म्हणजे आता काय करतील की भरपूर झाल्याच्या नंतर पुन्हा 1994 पासून पुढं जे की एकदम लेट 1 लाईन क्वेश्चन होते त्याला 4-5 अशात गुंतवून येतील असं. त्याच्यानुसार हे करायचं. कोणत्या विषयाला कोणत्या पिरियड मध्ये सगळं सिलेबस पाठवायचे आपल्याला. सगळं उत्तर मेन्स असो फ्री असो सगळ्या गोष्टी ठरवून घ्यायचं आपल्याला. येतो द्यायचं द्यायचा हे ठरवून घ्यायचं. त्या पद्धतीला समजायचं. असं काही अवघड आहे का कधीच नाही, काहीच नाही, काहीच अवघड नाही, करत नाही. आता एवढं हे झाल्यानंतर मी सांगतो मी कोण राज्यसेवा केली तेव्हा आता माहित नव्हतं आपल्याला. मला पण राज्याची तयारी करत नव्हती पण माझं ऑब्जेक्टिव्ह तर चांगलं आहे. समजा माझं जे की एवढं चांगलं नाही त्याच्यामुळे आणि लेखी होईल. लेखी जेव्हा तुम्ही म्हणजे जाणार अभ्यासात तेव्हा तुम्हाला कळून जाईल की आपली स्ट्रेंथ कुठपर्यंत आहे. मग त्यानुसार तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करू शकता. अगोदर हाचा सिलेबस अगोदर कंबाईनचा सिलेबस पूर्ण समजून टाकायचा. असं पूर्ण असं नाही मला पीएस आय करायचं काही होऊ शकतं भविष्यात. कोणती गोष्टी कोणी काय सांगितलं नाही आज शिक्षण ऑफिसर आणि मंत्रालयात भरपूर त्यांना हे म्हणजे बघ तुम्हाला सगळ्या येत होते. अशा पद्धतीने विचार कधी बदलतात. असू दे कंबाईन झाल्याच्या नंतर मग राज्यसेवेकडे वळायचं. आता सोडून द्यायचं नाही. मग हेच आता कसं झालं की पहिल्या गोष्टी होत्या की तुला काय करायचं ते तू ठरवून घे. तुला पोलीस भरती करायचं पोलीस भरती, तुला कंबाईन तुला राज्यसेवा असं याचं कधीच नाही करायचं. आणि सरळ सेवेचे पेपर देत राहायचं. आता 12वी नंतर सरळ सेवा चालते. असं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सरळ सेवेचे पेपर देत चालायचं. तुम्ही जेव्हा कंबाईन कराल लेंथीचा अभ्यास कराल